कन्नड तालुक्यातील जांभडी जहांगीर येथे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पवार आणि पंचायत समिती सदस्य सविता जगन जंगले आणि अनुराधा जयस्वाल यांचा भव्य सत्कार आणि सन्मान करण्यात आला आहे। या प्रसंगी पदाधिकाऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। गावातील स्मशानभूमीचा आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सरपंच दिनकर खरात आणि ग्रामस्थांनी केला। यावेळी आपल्या गावातील रस्ता आणि स्मशानभूमीचं काम पूर्ण करू असं आश्वासन रावसाहेब पवार यांनी दिले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे आणि पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार संजना जाधव यांचे विशेष आभार व्यक्त केले। प्रसंगी जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला परिसराचा विकास काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल जनतेचे कायम ऋणी आहोत आणि आपल्या समस्या सोडवण्यासाठी कोणताही भेदभाव न करता विकासाला प्राधान्य देऊ असं मत या प्रसंगी सविता जंगले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। देविदास थोरात, MCN न्यूज, कन्नड। इथं जी पंचायत समिती निवडणूक झाली त्या गणातून आम्ही 3 उमेदवार विजयी झालेले। जिल्हा परिषदचे पवार भाऊ आणि चिंचोली गणातून जयस्वालताई आणि नाचणीली गणातून सविता जंगले। आमचं म्हणजे परिस्थिती खूप गरीब होती, पण ताईनं आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही ताईचे आभार मानतो। आणि कन्नड तालुक्याचा विकास होण्यासाठी ताईने जे आमचं नाव सुचवलं त्याबद्दलही आम्ही त्याचे आभार मानतो। आणि जनतेने आम्हाला जो सन्मान दिला, हा सन्मान नसून तर ती मला तर वाटतं जबाबदारी आहे, ती आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमच्या संभाजीनगरचे खासदार भुमरे साहेब आणि आमच्या कार्यसम्राट सौ संजनाताई जाधव यांच्या कृपाशीर्वादाने चिंचोली जिल्हा परिषद गटातून मी गोरगरिबाच्या आशीर्वादाने, सर्वसामान्य जनतेच्या सहकार्याने या ठिकाणी जिल्हा परिषद मेंबर झालो। माझ्यासोबत सौ अनुराधाताई जयस्वाल आणि सविताई जंगले या दोघी पंचायत समिती मेंबर झाल्या। जो जनतेने आमच्यावर जो विश्वास ठेवला, या विश्वासाला आम्ही 5 वर्ष तडा जाऊ देणार नाही, एवढं या ठिकाणी आम्ही शब्द देतो आणि थांबतो।